पाचवा गट विजय 444. जावा तिथे जाऊन उभं राहा त्यांच्याजवळ. मैदानाचा फायनलचा फेरा कोण आला पाहिजे बरं का बैल डेंजर आहे. हो का त्याला थंडीचे दुसऱ्या त्या ठिकाणी बैलगाडी अरे कुठं ते काय सांगतात. चला चला सरकार शिस्तबद्ध मैदान एकूण पाचोळकरांचा आसरा माता केसरी विजयराव विनायकराव घोडकेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं हे मैदान क्वार्टर फायनल पडतोय आणि क्वार्टर फायनलचा 1 नंबरचा आव्हान पटकावला. एक नंबरचा आव्हान पटकावणारा कुटुंब विजय जिंकतोय. 7 वरती लक्षारी VIP राणा आहे. 8 वरती सोन्यानी जलवार आहे आणि 9 वरती विनायकराव घोडकेवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हे मैदान आणि या मैदानाचा फायनल रोख रक्कम 3 लाखाचा मानकरी अतिशय घोरकरी गाड्यावर पडलं. आपण लवकर तिकडे जा. सकाळी 6 वाजता 4:30 वाजता फायनलचा फेरा पूर आला. 56 गट 8 सेमी आणि 2 फायनल. दिल्याने व सर्वांनी लक्षपूर्वक व काळजीपूर्वक बैलगाड्या शर्यत पार पाडली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. किती गावातील बैलगाड्या जवळजवळ 50 खेडेगावातनं सगळे आले आहेत. बाहेर जिल्ह्यातनं पण बऱ्याचशा बैलगाड्या इथं आलेल्या आहेत आणि पुण्याहून सोलापूरहून नगरहून सर्व ठिकाणाहून बैलगाड्याचा जोड्या आलेल्या आहेत. पहिलं पारितोषिक किती होतं? पहिलं पारितोषिक 1.5 लाख रुपयाचं होतं. अच्छा. आणि नंतर तुम्ही सायकल पण वाटप केला ते हे कसं? सायकल वाटप प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक शर्यतीमध्ये जे प्रथम क्रमांक ज्याचा आला त्याला प्रत्येकाला एक सायकल भेट दिली. यावर्षीचा आपला पहिला कार्यक्रम याच्या अगोदरही छोटे छोटे कार्यक्रम झाले होते पण ह्यावेळेचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झाला आणि तो सर्व मंडळी ते गावकऱ्यांनी आजूबाजूच्या सर्व खेड्यातल्या मंडळी सगळ्यांनी एकत्र येऊन केल्यामुळं त्याचा उत्साह अधिक वाढत आहे. किती खेड्यातले नागरिक सहभागी होते? सर्व जवळजवळ 50 खेड्यातले नागरिक सहभागी झाले होते. जवळजवळ 10 ते 12 हजार लोकसंख्या इथं जमा झाली होती आज. या निमित्ताने बैलगाडा प्रेमींना काय आवाहन करणार तुम्ही? या निमित्तानं बैलगाडी प्रेमींना हेच आवाहन करू की जे पशुधन जे होतं ते ग्रामीण भागातून लोप पावत चाललं होतं पण या निमित्तानं सर्व पशुधन बैलगाड्या शर्यतीच्या निमित्तानं का होत नाही त्यांच्याकडं त्याचे एकत्रित येत गेले व त्यांनी त्याची काळजी घेत चालले तर त्या पशुधनाची काळजी घेत जाईल व सर्वांनी या एकत्रित ह्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये बैलगाड्या शर्यतीकडे सर्वांनी लक्ष देऊन त्याला आपण सर्व मंडळी गावकरी मंडळींनी प्रोत्साहन देऊ आणि याचा उत्साह आणखीन वाढत जाऊ अशी अपेक्षा. मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी अन्य ठिकाणी कुठे झाले? अन्य ठिकाणी सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्र जनरली याचे कार्यक्रम नेहमी होतात पण मराठवाड्यामध्ये आता याची सुरुवात गेल्या 1-2 वर्षापासून फार म्हणजे चांगल्या प्रमाणात वाढत चाललेली आणि आम्ही सर्व मिळून आता त्याला प्रोत्साहन देऊन त्यालाही मराठवाड्यामध्ये कशा प्रकारे वाढवता येईल त्याचा प्रयत्न करू. विशेषतः करून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही प्रयत्न करू. असं एक वेगळा प्रश्न असा की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्या निमित्ताने पण तुमची तयारी चालू आहे का आणि जर पक्षाने संधी दिली तर तुम्ही जिल्हा परिषद सर्कलमधून लढण्याची तयारी आहे का? नक्कीच. आदरणीय विलास बापू भुमरे साहेबांनी आम्हाला तसं सर्व गावांच्या भेटी घेण्यासंदर्भात सांगितलेलेच आहे. त्या अनुषंगानेही आमची तयारी चालू आहे परंतु पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करून जर पक्षाने तिकीट दिलं तर निवडणूक लढण्याची कसा प्रतिसाद आहे? तुम्ही जे गावोगावी भेट देताय? आम्ही प्रत्येक गावामध्ये जशी भेटी देतो. आमचं मूळ गाव पाचोड असल्यामुळे आणि ह्याच गावामध्ये माझं व्यवसायाचं स्वरूप होतं शिक्षण माझं इथं झालेलं असल्यामुळे सर्व लोकांच्या मतदारांची माझी ओळख जुनीच असल्यामुळे आणि नातेवाईक मंडळी मित्रमंडळी शाळेतली मंडळी कॉलेजमध्ये असलेली मित्रमंडळी या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
कोण कोण कोणी सहभाग घेतला? कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी पूर्णच पाचोड मंडळीतनं सहभागी झालेला आहे. तसं एकनाथ घोडके, स्वपनाप्पा मदगे, गणपत बापू घोडके, संदीप रामकिसन घोडके, आमचे जावई बापू आहेत थिटे पाटील, तर सारंगधर जिजा घोडके, सर्वच मंडळींनी सोबत येऊन सगळ्यांनी साथ दिली आणि सगळ्यांनी कार्यक्रम पूर्ण घडवून आणण्यासाठी सर्वांनी मदत केली. त्याच्यामुळे मी त्यांचे पण सगळ्यांचे आभार मानतो. आमदार विलास बापू यांनी भेट दिली का या कार्यक्रमात? विलास बापू भुमरे नगर परिषदेच्या या इलेक्शनमुळे गुंतलेले होते, परंतु सकाळी आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांची उद्घाटनाच्या वेळेस त्यांना व्हिडिओ शूटिंग करून त्यांनी बघितलं पूर्ण, आणि आज ते नगर परिषद निवडणुकीमुळे येऊ नाही शकले. परंतु आता त्यांच्यातर्फे आम्ही सर्वजण मंडळी इथे थांबून हे केलं. आता त्यांच्या उलट आज कार्यक्रम आम्ही इथं ठेवून थोडंसं डेट अगोदरच आयोजन झालं होतं, परंतु ते डेट नंतर फायनल झाले. आमचीच तिथं कमतरता भासत असायला असं मला वाटतं. तिथं आम्ही पण पैठणमध्ये असायला पाहिजे होतं किंवा बापूने आज इथं असायला पाहिजे होतं. दोघांनाही आम्हाला कुठेतरी कमी जाणवली असेल हे नक्कीच. विजय बाप्पा घोडके पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं ही शर्यत या ठिकाणी यशस्वी केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नियोजन बघण्याजोगं होतं. या ठिकाणी संदीप घोडके असतील, एकनाथ घोडके असतील, स्वपनाप्पा मदगे असतील, सारंगधर घोडके असतील, या सर्व मंडळींनी या ठिकाणी शिस्त या ठिकाणी राखण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. पोलीस प्रशासनाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कुठल्याही बैलाला इजा होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात आली. या ठिकाणी आरी जी बैलाला मारतात बऱ्याच शर्यतीमध्ये ती बंदी या ठिकाणी होते. सगळ्यांची काळजी घेण्यासाठी ॲम्ब्युलन्स, पोलीस प्रशासन आणि गावकरी मंडळी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी होते. असं मैदान मराठवाड्यामध्ये झालं नाही. पहिलं मराठवाड्यातील मैदान एकोड पाचोड या ठिकाणी झालं. मी या एकोड पाचोडमधील सर्व ग्रामस्थांचे आणि या ठिकाणी आलेल्या सर्व महाराष्ट्रभरातून, विशेष म्हणजे सांगलीनंतरचं सगळ्यात मोठं मैदान या ठिकाणी एकोड पाचोड झालं. या ठिकाणी महाराष्ट्रभरातून आम्ही सगळे या ठिकाणी लोक ज्यावेळेस आले त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहण्यासारखा होता. या ठिकाणी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून यांनी बोलवलं, त्यांचा मोठेपणा. परंतु खरंच असं मैदान ज्यांनी या ठिकाणी याची डोळा या ठिकाणी बघितलं त्या सर्वांचं आज या ठिकाणी फलित झालं असं मी समजतो. या ठिकाणी असंच मैदान यानंतरही कायमस्वरूपी होत राहू. आलेल्या आमच्या सर्व महाराष्ट्रातील बैल गाडा प्रेमींकडून मी आमचे पाहुणे विजय बाप्पा घोडके पाटील यांना मी या ठिकाणी त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अशीच या ठिकाणी सेवा घडत राहू आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील मैदान याच मैदानावर हो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि आश्रम मातेच्या कृपेने त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. राजू थिटे पाटील, मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य.